आणखी एक महत्त्वाची बातमी, बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून पवार गटाच्या खासदारांना होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सुनील तटकरेंनी हा प्रस्ताव दिला होता असंही कळतंय। या संदर्भात स्वतः सुनील तटकरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले। सर, आपण पाहतोय बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत या, हा प्रस्ताव तुम्ही स्वतः शरद पवार यांच्या गटातील खासदारांना दिल्याचं बोललं जात आहे, काय आपली प्रतिक्रिया या सगळ्यावर? माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यात 40 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात बाप लेक असा शब्द प्रयोग मी कधी माझ्या आयुष्यामध्ये केला नाही। पण काही मंडळींना अशापैकी शब्द प्रयोग करण्याची सवय अंगमंडी पडलेली असते, ते त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न वारंवार करत असतात। तो त्यांच्या सवयीचा, त्यांच्या विकृतीचा भाग असू शकेल। एक असं आहे की लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांची जागा त्यांना दाखवून दिली, अशांनी आपल्या पक्षाची विश्वासार्हता, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं नैराश्य हे सावरण्याच्यासाठी आज जी काही बैठक बोलवलेली आहे त्याच्यातून संसदेने काहीतरी निर्माण करावं या हेतूने काही मंडळी त्या ठिकाणी आरोप करण्याचा प्रयत्न करतात। मी लोकसभा सदस्य असल्यामुळे दिल्लीला नेहमी जात असतो। अधिवेशनाला देशांती राज्यांती लोकसभा सदस्य भेटत असतात। पण इतर काही चर्चा त्या ठिकाणी माझ्या कोणाशी झालेल्या नाही आहे। मात्र कोणी कोणाजवळ केव्हा काही चर्चा केल्यात त्याची माहिती माझ्याकडे आहे। योग्य वेळेला त्या संदर्भातली माहिती मी नक्की त्या ठिकाणी देईन। मात्र सर, असाही दावा केला जातोय की तुम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळावं म्हणून असे सगळे प्रयत्न केले जातात, असं आज राऊतांनी सुद्धा म्हटलंय। राऊतांच्या मनावरती पराजयाचा झालेल्या परिणामातून ते अजून सावरलेत असं दिसत नाही। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दाखवला। मंत्रिमंडळ गठीत होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ राज्यमंत्रीपद, स्वतंत्र कार्यभार हे एक जागा दिलेली होती। आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही तो एकेकाळी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद घोषवलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे ते मिळावं अशी पक्षाची भूमिका आहे। त्यामुळे कुठल्या कारणासाठी आम्ही काय हे करतो आहोत, जावई शोध लावण्याचं काम आता ज्यांच्याकडे कामच काही उरलेलं नाही ते करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र सर, मागच्या काही काळामध्ये शरद पवार गटातील काही लोक तुमच्याकडे येतील असंही बोललं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर तसं पुढे काही घडू शकतं का, किंवा तुमच्याकडून तसे काही प्रयत्न पुढे केले जाऊ शकतात का, काय सांगाल यावर? आमच्याकडून या संदर्भात काही प्रयत्न सुरू नाही, केलेले नाही। पण वेगवेगळ्या राजकीय पक्षातून काही सहकारी अजितदादांच्या नेतृत्वावरती राज्यातल्या जनतेने जो विश्वास दर्शवलेला आहे त्यामुळे कदाचित येण्याच्या मानसिकतेमध्ये असू शकतात। आता मला वेगवेगळ्या ठिकाणावरून काही सहकारी त्या संदर्भामध्ये संपर्क करत असतात। पक्ष पातळीवरती किंवा माहितीच्या स्तरावरती या संदर्भातला कुठलाही निर्णय झाला असल्यामुळे या विषयाला पुढच्या कालावधीमध्ये काही गती येत नाही। पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण संपर्कात आहेत, ही वस्तुस्थिती काही नाकारता येत नाही। अगदी